समोर आला आहे। नागपूर शहरात मानसोपचार तज्ञाने उपचाराच्या नावाखाली अल्पवयीन मुलींसह तरुणी आणि विवाहित महिलांचा लैंगिक छळ आणि अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे। मानसोपचार तज्ञांकडून लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे। नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी या प्रकरणाबाबत माहिती दिली असता पोलीस आयुक्त म्हणाले की नागपूर पोलिसांनी मानसोपचार तज्ञांकडून लैंगिक छळ आणि अत्याचार प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करत त्याला अटक केलेली आहे। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावीची रिपोर्ट आहे। आतापर्यंत जे आहे पण काही अजून याच्यात निष्पन्न होण्याची शक्यता आहे, म्हणून आम्ही 31 तारीखला एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तयार केलेली आहे आणि त्या टीममध्ये विमेन चाइल्ड डेव्हलपमेंट ऑफिसर तसेच CWC आणि इतर मेंबर्स पण आहेत। सायबर क्राईमचे आमचे API पण त्या कमिटीमध्ये आहे। तसं जे हेड करते ते आपले IPS ऑफिसर आहे, ती DCP ते त्याला हेड करत आहे। याच्यात काही फुटेजेस वगैरे आत्तापर्यंत आपले समोर आपल्याकडे आलेले आहे आणि त्या अनुषंगाने सध्या याच्यात इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। ते आत्ता पण जसं मी सांगितलं की 3 तक्रारी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। ते सुरुवातीला जसं निष्पन्न झाला, हे नोव्हेंबरमध्ये पहिल्यांदा निष्पन्न झाला होता आणि ते लगेच आपण केस दाखल केला, त्याला आरोपीला अटक केला। तो सध्या MCRमध्ये आहे। तर आपण अजून शोधतो आहे, म्हणून आपण जे इतर डिपार्टमेंट्सलाही याच्यात इन्व्हॉल्व केलेलं आहे। लहान मुले आहेत त्याच्यात आणि हा जो माणूस आहे 47 वर्षाच्या वयाचा आहे आणि हा जो एक ट्रेंड काउन्सलर आहे आणि हे जे आहे नागपूरचे शेजारी जे जिल्हे आहेत तिथे जाऊन काउन्सलिंग वगैरे करत होता आणि काउन्सलिंगमध्ये की आम्ही तुम्हाला म्हणजे ज्या मुले आहेत ते एज्युकेशन सोडू नये, त्याचे हे चालू राहिले पाहिजे। मग ज्यांची क्षमता नव्हती तिथे राहून अभ्यास करण्याची किंवा ते शाळा सुरू ठेवण्याची, मग ते मुली इथे याचे जे सेंटर आहे त्या सेंटरमध्ये राहत होते। नोव्हेंबरमध्ये पहिली तक्रार आली आणि त्याच्यानंतर आता 2 FIR झालेले। पोलिसांना पहिल्या तक्रारीनंतर असं का वाटलं की हे प्रकरण मोठं असू शकते, असे काही पुरावे मिळाले किंवा काय ज्याच्यामुळे पोलीस याच्यामध्ये गेले आणि मग पुढचं सगळं प्रकरण बाहेर आलं? अगदी बरोबर आहे, कारण ह्याच्यात जे आहे ते भीती वाटत होती मुलींना आणि ते त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे कोणाला जाऊन हे सांगणार। मग आम्ही भरपूर पर्सुएशन नंतर हा केस पहिला दाखल झाला, मग थोडासा कॉन्फिडन्स आला इतर मुलांमध्ये, तर ते समोर येत आहे। म्हणून आपण अजून 2 केसेस दाखल केलेले। अजून याच्यात आपण शोधतो आहे काही व्हिडिओ, काही फुटेजेस, तर ते आपण निष्पन्न करून, तर ते निष्पन्न झाले त्यांनाही कन्व्हिन्स करून ते याच्यात नवीन केस किंवा या केसमध्ये फर्दर कॉन्टिन्युएशनमध्ये जे आपल्याला जसा नियमाप्रमाणे वाटेल त्याप्रमाणे आपण पुढे याच्यात इन्व्हेस्टिगेशन करू।